नमस्कार. RRC नेटवर्कच्या ताज्या बातमीपत्रात आपले स्वागत. अशा आहेत आजच्या प्रमुख घडामोडी. हेडलाइन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम. सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिझाईन्स, रिझनेबल रेट. LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालयाच्या बाजूला, अकोला. पेट्रोलिंग दरम्यान उरळ पोलिसांच्या गाडीवर अज्ञात युवकांचा गोळीबार. जिल्हाभरात आरोपींचा शोध सुरू. शिवणी ते मलकापूरकडे जाणाऱ्या मार्गावर भीषण अपघात. 2 गंभीर, सुदैवाने जीवितहानी नाही. नववर्षाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात पोलिसांचा बंदोबस्त तैनात. संशयितांची होणार तपासणी. अकोला शहरात रस्त्यावरील अतिक्रमण जैसे थे. रविवारी महापालिकेशेजारीच थाटली दुकाने. नववर्षासाठी लाखो भाविक शेगावात दाखल. भक्तांसाठी श्रींचे मंदिर रात्रभर राहणार खुले. आता सविस्तर बातम्या. गस्तीवर असलेल्या पोलिसांना चकमा देण्यासाठी हवेत गोळीबार करून पळ काढल्याची घटना रात्री 2 वाजता घडली. अकोला जिल्ह्यात गुन्हेगारी घटना रोखण्यासाठी पोलिसांनी गस्त वाढवली असताना अकोल्यातील उरळ पोलिसांवर गस्ती दरम्यान 2 तरुणांनी पोलीस वाहनांच्या दिशेने गोळीबार केला. यामध्ये कोणीही जखमी झाला नसल्याची माहिती पोलिसांनी दिली. उरळ पोलीस स्टेशन हद्दीतील मांजरी ते कंचनपूर रोडवर रात्री 2 ते 3च्या दरम्यान पोलीस कर्मचारी पेट्रोलिंग करीत असताना काही युवक संशयितरित्या आढळून आले. पोलिसांनी सायरन वाजवून त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांनी दुचाकी थांबवली नाही. दुचाकी घेऊन पळून जाण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी त्यांचा पाठलाग करताच त्यामधील एकाने पोलिसाच्या गाडीच्या दिशेने फायरिंग केली व काही क्षणातच ते पळून जाण्यात यशस्वी झाले. पोलिसांनी रात्री संपूर्ण भागाची पाहणी केली असता पोलिसांवर गोळ्या झाडणारे कुठेही आढळून आले नाहीत. या घटनेत कुणीही कर्मचारी जखमी नसल्याची माहिती उरळ पोलिसांनी दिली आहे. उरळ पोलीस स्टेशन हद्दीत रात्रीच्या सुमारास पेट्रोलिंग वाढवण्यात आली आहे. यामध्ये हातरुण आणि मांजरी भागातही पेट्रोलिंग वाढवली आहे. दरम्यान काल रात्री हातरुणचे बीट जमादार दिनकर इंगडे आणि वाहन चालक मुंडे हे 4चाकी पोलीस वाहनात पेट्रोलिंग करत असताना त्यांच्यावर मोटरसायकल स्वार असलेल्या लोकांनी गोळीबार केला. या घटनेत 2 पोलीस कर्मचारी बचावले आहेत. शिवणी ते मलकापूरकडे जाणाऱ्या हायवेवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठानजवळ ट्रक आणि बोलेरोमध्ये झालेल्या भीषण अपघातात 2 गंभीर जखमी झाल्याची घटना काल रात्री 12 वाजताच्या दरम्यान घडली. यामध्ये सुदैवाने जीवितहानी झाली नाही. अकोला शिवणीवरून येणारा हायवेवर भीषण अपघात झाला. अपघातात 2 जण गंभीर जखमी झाले आहेत. रात्री 12 वाजता हा अपघात झाला आहे. अमरावतीवरून खामगावकडे जात असताना ट्रक नंबर MH18 BG 5337 साईडने जात असताना खामगावकडून येणारी बोलेरो गाडी MH18 BB 4769 समोरासमोर धडक दिल्याने भीषण अपघात झाला. तर या अपघातात बोलेरो गाडी चालक अनंत चव्हाण व विष्णू नागरे हे गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे. ट्रक ड्रायव्हरने अपघात झाल्यानंतर घटनास्थळावरून पळ काढला. जखमींना पुढील उपचारार्थ शासकीय सर्वोपचार रुग्णालय येथे दाखल केले असून पुढील तपास कदान पोलीस करीत आहेत. मागील वर्षाला निरोप देत नवीन वर्षाचे धूमधडाक्यात स्वागत करण्याचा ट्रेंड गेल्या काही दशकात तरुण पिढीमध्ये वाढला आहे. अतिउत्साह आणि जल्लोषामुळे अनेक अप्रिय घटनाही घडल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर अप्रिय घटना टाळण्यासाठी पोलिसांच्या वतीने जिल्हाभरात विविध ठिकाणी नाकाबंदी करीत कारवाई केली जात आहे. नववर्षाच्या पूर्वी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्याचे अधिकारी सतर्क झाले असून वर्षाच्या शेवटच्या दिवशी उरळ पोलिसांवर अज्ञात तरुणांनी गोळीबार केल्याची घटना घडल्याने पोलीस विभाग सतर्क झाला आहे. जिल्हा पोलीस अधीक्षकांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांच्या हद्दीत 31 डिसेंबर रोजी रात्री 10 ते 1 जानेवारी रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत बंदोबस्त व नियोजन करण्याचे आदेश दिले असल्याने विविध ठिकाणी बॅरिकेड्स लावण्यात आले होते. शहरातील सर्व प्रमुख मार्गांवर ठिकठिकाणी कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्याच्या प्रभारींकडून प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली होती. सर्व पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या हॉटेल, लॉज, धाबे, बस स्थानक परिसराचीही कडक तपासणी करण्यात आली. महामार्ग पोलिसांनी महामार्गावर नाकाबंदी करून संशयास्पद वाहनांची कडक तपासणी केली जात आहे. ठराविक कालमर्यादा नाकाबंदी दरम्यान संशयास्पद वाहने, नंबर प्लेट नसलेली वाहने आढळून आली. 31 डिसेंबर आणि नववर्षाच्या सुरुवातीला जिल्ह्यातील पोलीस विभाग सतर्क झाला आहे.
अकोला शहरातील मुख्य रस्त्यावर अतिक्रमण करून विक्री करणाऱ्या पथविक्रेत्यांसाठी महापालिकेने खुले नाट्यगृह परिसरात विक्री बाजाराची निर्मिती केली असताना अनेक दुकानदारांनी पथविक्री बाजारात आपली दुकाने न लावता रविवारी महापालिकेच्या कार्यालयात शेजारीच रस्त्यावर अतिक्रमण करून दुकाने थाटली होती। अकोला शहरातील विविध मार्गांवर पथविक्रेत्यांनी दुकाने थाटल्यामुळे रहदारी मोठा अडथळा निर्माण झाला होता। त्या कारणाने महापालिकेने खुले नाट्यगृह परिसरात पथविक्री बाजाराची निर्मिती करून रस्त्यावरील पथविक्रेत्यांना पथविक्री बाजारात दुकाने लावण्याच्या सूचना दिल्या होत्या। मात्र रविवारी महापालिकेकडून कुठलीही कारवाई होणार नाही या भावनेने अनेक पथविक्रेत्यांनी थेट महापालिकेशेजारी असणाऱ्या मुख्य रस्त्यावर अतिक्रमण करून पुन्हा आपली दुकाने थाटली असून यामुळे रहदारीस अडथळा निर्माण झाला आहे। महापालिकेने निर्माण केलेल्या पथविक्री बाजाराकडे ग्राहकांनी पाठ फिरवली असल्याने पथविक्रेते बाजाराऐवजी रस्त्यावर दुकाने लावणे पसंत करीत आहेत। त्यामुळेच रविवारी महापालिकेच्या कारवाईची भीती नसल्यामुळे पथविक्रेत्यांनी मोठ्या प्रमाणात रस्त्यावर दुकाने लावली होती। गतवर्षाला निरोप देत नवीन वर्षाचे स्वागत हर्षोल्लासात करण्यात येत असून नागरिक मोठ्या प्रमाणात शेगाव येथील गजानन महाराज मंदिरामध्ये दर्शनासाठी येत असल्याने 31 डिसेंबरला रात्रभर गजानन महाराज मंदिर भक्तांसाठी खुले ठेवण्यात आले होते। यावेळी मोठ्या प्रमाणात भाविकांनी गर्दी केली होती। नववर्षाच्या स्वागतासाठी अनेक नागरिक शहराजवळील पर्यटन स्थळांकडे रवाना झाले होते, तर काही धार्मिक स्थळांवर दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी करत आहेत। नवीन वर्षाचा शुभारंभ म्हणून शेगाव संत नगरीत दर्शनासाठी नागरिकांची मोठी गर्दी झाली आहे। त्यामुळे गजानन महाराजांच्या जयघोषाने संत नगरी दुमदुमली आहे। सुट्टीचे दिवस असल्याने राज्यभरातील भाविक शेगावात दाखल झाले आहेत। भाविकांची गर्दी पाहता संत गजानन महाराज मंदिर प्रशासनाने 31 डिसेंबरची संपूर्ण रात्र मंदिर उघडे ठेवण्याचा निर्णय घेतला होता। भाविकांची गर्दी पाहता मंदिर परिसरात आणि शेगाव शहरात तगडा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे। मंदिरात येणाऱ्या लाखो भाविकांच्या सोयीसाठी मंदिर प्रशासनाकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता। अकोला शहरातील तोष्णीवाल लेआउट निवासी माधुरी मैंद यांच्या निवासस्थानासमोरील बागेत असलेल्या ब्रह्मकमळाच्या वेलीला ऐन चतुर्थीच्या दिवशी ब्रह्मकमळाचे सुंदर फूल उमलल्याने या फुलाचे सौंदर्य आपल्या डोळ्यात साठवून घेण्यासाठी परिसरातील नागरिकांनी गर्दी केली आहे। 12 वर्षानंतर ब्रह्मकमळाच्या वेलीला फूल उमलत असल्याची माहिती माधुरी मैंद यांनी दिली। त्यांच्या बाबांनी ही ब्रह्मकमळाची वेल पुण्यावरून आणली होती। 12 वर्षानंतर या ब्रह्मकमळाच्या वेलीला हे सुंदर फूल उमलले आहे। ब्रह्मदेवाला हे फूल अर्पण करतात। ब्रह्मकमळ हे अतिशय दुर्मिळ फूल असल्याची माहिती देत सौ माधुरी मैंद यांनी सांगितले की सकाळी हे फूल उगवते व सायंकाळी लगेच हे फूल आपल्या पाकळ्या मिटवून घेते। सध्या तरी या परिसरात ब्रह्मकमळाची चर्चा सुरू असून नागरिक या फुलाचे सौंदर्य पाहण्यासाठी गर्दी करीत आहेत। नमस्कार, मी माधुरी रघुनाथ मैंद, तोष्णीवाल लेआउट अकोला येथे राहते। तर माझ्याकडे एक दुर्मिळ असं ब्रह्मकमळाचं फूल आलेलं आहे। त्या झाडाला किमान 12 वर्षानंतर त्याला फूल येतो आणि हे जे फूल आलेलं आहे हे खूप अतिशय प्राचीन आणि दुर्मिळ फूल आहे। ब्रह्मदेवाच्या देवाला हे जे अर्पण करतात त्या झाडाचं फूल आहे आणि हे 12 वर्षानंतरच येतो आणि हे फूल चतुर्थीला उगवते ते। तर एक रात्री तो उगवते फूल आणि सकाळी ते मावळून जाते। तर हे फूल अतिशय म्हणजे पाहायला मिळत नाही। हे फूल दुर्मिळ असं वनस्पती आहे आणि हे म्हणजे आम्हाला हे फूल आमच्या अंगणामध्ये परिसरामध्ये उमलल्यामुळे आम्हाला अतिशय आनंद झालेला आहे या फुलाला बघून। आणि हे फूल ब्रह्मदेवाच्या निर्मिती आहे आणि हे ब्रह्मदेवाला वाहतात हे फूल। तर असं हे फूल आपणही बघा आणि यांचा दर्शनाचा लाभ घ्या असं माझे सर्वांना विनंती आहे। मी रघुनाथ पुंजाजी मैंद, तोष्णीवाल लेआउट अकोला। मी 12 वर्षाच्या अगोदर माझा मुलगा पुण्याला राहते, राजेश रघुनाथ मैंद याच्या इथे गेलो असता तिथे एक ब्रह्मकमळाचं फूल झाड होतं। त्याचं मी एक रोपटं आणलं। आज त्याला 12 वर्ष होतं जवळजवळ। पहिले मी कुंडीत लावलं होतं, त्याच्यानंतर काढून मग एक चांगला कॅरी बनवली, कॅरीमध्ये ते झाड लावलं। आता त्याला 3 फुलं आलेले आहेत। चतुर्थीच्या दिवशी 3 फुलं मोठमोठाले ब्रह्मकमळ फुलं आलेले आहेत।
सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाचा निषेध करत वाशिम जिल्ह्यातील भूमिपुत्र शेतकरी संघटनेकडून रिसोडमधून आक्रोश पदयात्रा निघाली असून उद्या ही पदयात्रा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार असून तिथे सोयाबीनची होळी केली जाणार आहे। सोयाबीनला किमान 8,000, कपाशीला किमान 12,000 दर देण्यात यावा, तूर, पाम तेल आयात बंदी करावी, कांदा आणि गव्हाची निर्यात पुन्हा सुरुवात करण्यात यावी, पीक विमा अग्रिमसह नियमित पीक विम्याचा मोबदला द्यावा, कृषी पंपाला मोफत व मुबलक वीज पुरवठा द्यावा, दुष्काळग्रस्त मदत देण्याच्या मागणीसाठी यासाठी भूमिपुत्र शेतकरी संघटनेकडून ही आक्रोश पदयात्रा काढण्यात आली आहे। यामध्ये शेतकरी आणि वारकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत। अकोला शहरात नववर्षाची जय्यत तयारी सुरू असून यासाठी शहरातील अनेक हॉटेल्स व्यावसायिकांकडून ग्राहकांना विविध ऑफर दिल्या जात आहेत। तसेच विविध हॉटेलवर आकर्षक रोषणाई केली जात असून नववर्षासाठी शहरातील हॉटेल सजले असून मोठ्या प्रमाणात नॉनव्हेजची विक्री होत आहे। नववर्षाचे धूमधडाक्यात स्वागत करण्यासाठी अकोलेकर सज्ज झाले असून नववर्षाला विविध ठिकाणी नॉनव्हेज व जेवणाच्या पार्ट्यांचे बेत आखल्या जात आहेत। त्यामुळे शहरातील चिकन मटन प्रेमींनी मटन खरेदीसाठी शहरातील मटन चिकन व मांस विक्रेत्यांच्या दुकानात गर्दी केली होती। त्यामुळे मटणाचे दर वाढले असून नागरिक चिकन मटन हंडी व नॉनव्हेजचा आस्वाद घेण्यासाठी बेत आखत आहेत। त्यामुळे शहरातील चिकन मटन दुकानांवर मोठ्या प्रमाणात ग्राहकांची गर्दी दिसत असून नागरिक नवीन वर्ष साजरे करण्यासाठी सज्ज झाले आहेत। अकोला शहरातील चिकन मटन दुकानांवर ग्राहकांची संख्या वाढली आहे। 12 दिवसांपूर्वी पिंजर येथून बेपत्ता झालेल्या 7 वर्षीय शेख अफानचा मृतदेह अखेर शनिवारी सायंकाळी एका शेतातील विहिरीत कुजलेल्या अवस्थेत सापडला। त्यामुळे पिंजरसह परिसरात खळबळ उडाली होती। हा नेमका घातपात आहे की आणखी काय याचा तपास पोलीस करत आहेत। पिंजर येथील शेख अयूब बागवान यांचा 7 वर्षीय मुलगा शेख अफान हा 19 डिसेंबरपासून अचानक बेपत्ता झाला होता। त्याचा शोध घेतल्यानंतर तो सापडला नाही। त्यामुळे पिंजर पोलीस स्टेशन येथे तक्रार दिली होती। पोलिसांनी शुक्रवारी श्वान पथकाला पाचारण केले। श्वान पथकाने पिंजरपासून सुमारे 2 किलोमीटर अंतरावरील अकोला रोडवरील एका शेतातील विहिरीपर्यंत अफानचा शोध घेतला। यावेळी पोलिसांनी विहिरीत डोकावून बघितले असता शेख अफानचा मृतदेह सडक्या अवस्थेत पाण्यावर तरंगताना दिसून आला। मुलाच्या मृतदेहाची ओळख पटल्यानंतर तालुक्यात खळबळ उडाली होती। मृतदेह विहिरीतून बाहेर काढून पुढील उत्तरीय तपासणीसाठी सर्वोपचार रुग्णालयात पाठवण्यात आला होता। मृतक अफानच्या शवविच्छेदन अहवालानंतरच अनेक प्रश्नांची उत्तरे समोर येतील। पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर। हेडलाइन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम, सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिझाईन्स, रिझनेबल रेट, LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालयाच्या बाजूला अकोला। पेट्रोलिंग दरम्यान उरळ पोलिसांच्या गाडीवर अज्ञात युवकांचा गोळीबार, जिल्हाभरात आरोपींचा शोध सुरू। शिवणी ते मलकापूरकडे जाणाऱ्या मार्गावर भीषण अपघात, 2 गंभीर, सुदैवाने जीवितहानी नाही। नववर्षाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात पोलिसांचा बंदोबस्त तैनात, संशयितांची होणार तपासणी। अकोला शहरात रस्त्यावरील अतिक्रमण जैसे थे, रविवारी महापालिके शेजारीच थाटली दुकाने। नववर्षासाठी लाखो भाविक शेगावात दाखल, भक्तांसाठी श्रींचे मंदिर रात्रभर राहणार खुले। बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज YouTube चॅनलवर। तुम्ही पण लाईक आणि सबस्क्राईब करा। RRC डिजिटल अकोला हे YouTube चॅनल जगभरात कुठेही पहा RRC डिजिटल अकोला। पुन्हा भेटूया ताज्या बातम्यांसह, नव्या घडामोडींसह, नव्या बातमीपत्रात। तोवर नमस्कार।